कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अधिपती, हाँ अधिपती मला बोलायचंय तुमच्याशी। अधिपती ऐका, ऐका। अधिपती ऐका, मला बोलायचंय तुमच्याशी। हे सगळं खूप भयंकर आहे अधिपती, इथे सगळं खूप भयंकर चालू आहे। काय झालं? तुम्ही शांत व्हा, शांत म्हणजे मी शांत आहे, तुम्ही ऐका, माझं नीट ऐका। इथे कारस्थान चालू आहे अधिपती। सिस्टर पाणी द्या की जरा, धाप नाही लागली। पाणी नकोय मला, तुम्ही ऐकलत का मी काय सांगितलं तुम्हाला? इथे नकोय मला, पाणी नकोय। ऐका, ऐका माझं, इथे हे ना, हे सगळंच खूप भयंकर आहे अधिपती। इथे कारस्थान चाललंय। मी तर तुमच्यासाठी आलो, तुम्ही फक्त शांत व्हा। मी शांतच आहे, मला काही नाही झालंय अधिपती। मी सांगते तेवढं ऐका, मला खूप भीती वाटते। हे सगळेत ना, हे खूप भयंकर आहे अधिपती, मला भीती वाटते खूप। प्लीज माझं ऐकाल ना, मी काय सांगते ते प्लीज ऐका माझं। काय झालं तुम्हाला सांगा? मला काहीच नाही झालं ना, मी तेच सांगते यांना। सिस्टर, त्यांच्या गोळ्या दिल्या का? नाही देते आता, मला काहीच नाही झालेलं, मी एकदम ठीक आहे। पण हे जे करतायत ना सर, त्यांची गोळ्या घ्यायची वेळ झाली। त्यांना सांगा अधिपती गोळ्या नकोत मला, त्या गोळ्यांमुळे गुंगी येते। मॅडम शांत व्हा, काम डाऊन। सिस्टर, त्यांना आधी गोळ्या द्या। नाही नकोत मला गोळ्या, मला ह्यांना सांगा ना, मला नकोत गोळ्या, मला काहीच नाही झालंय। नंतर द्या की गोळ्या, काय त्याला राहू दे। अहो, ते बोलायला लागल्या तर एक्साइट होती, हायपर होती, त्यांना त्रास होईल म्हणून सांगतो। मॅडम, तुमची तब्येत ठीक नाहीये, तुम्ही आधी गोळ्या घ्या। तुम्ही गोळ्या वेळेवर घेतल्या पाहिजेत मॅडम। हो मला नकोत गोळ्या, मला काहीच झालेलं नाहीये, मी ठीक आहे। हो मला नकोत, हे का मला गोळ्या देतायत? हे वेड ठरवतायत मला काहीच नाही झालेलं, मला नकोत गोळ्या अधिपती, प्लीज सांगा ना त्यांना। मी काय म्हणतो, तुम्ही घ्या गोळ्या, मी देऊ तुम्हाला गोळ्या। नाही मला नकोत गोळ्या, मी तेच सांगते, मला काही नाही झालंय। मी देऊ, माझ्या हाताने तरी। नाही मला नकोच आहे। सॉरी, मला नकोय तो गोळ्या। मी तुम्हाला काय सांगते, तुम्हाला कळतंय का अधिपती? तुम्ही ऐकताय का माझं? मला गुंगी येते होत्या गोळ्या, तिथे सारखे मला गोळ्या देतात, मला काहीच नाही झालंय। हे सगळं खूप भयंकर आहे, तुम्ही जागे व्हा। तुम्ही सोडा मला, सोडा। अक्षरा, काय होतंय? अधिपती का व्हायलेंट झाली ती एवढी? काय झालं नाही सर? आईसाहेब, चुकून आईसाहेब म्हणालास का तुम्हाला? टेन्शन मध्ये का होईना आईचा मान दिलास तुम्हाला। चुकून बोललो, सॉरी। सॉरी काय, आईच आहे मी तुझी। ते खोटं बोलतायत। या भुवनेश्वरी मॅडम आहेत, या चारुलता आई नाहीये, त्या खोटं बोलतायत। अक्षरा, बाळाश, काय एवढी चिडली आहेस? कसला त्रास होतोय तुला? मॅडम तुम्ही प्लीज आधी गोळ्या घ्या ना। सारखं तुम्हाला सांगते गोळ्या नका, तुम्ही का गोळ्या देतात मला? सगळ्यांचं एकदा सांगितलेलं, मला नकोत गोळ्या। अक्षरा बाळा, गोळ्या का घेत नाहीस तू? तू औषधं घेतली नाहीस तर बरी कशी होणार सांग मला। घे बघू गोळ्या। मला वाटतं तुम्ही सगळे बाहेर जा, फॅमिली समोर पेशंटला आवरणं अवघड जातं। आम्ही बघतो काय ते, तुम्ही प्लीज बाहेर जा। नाही शांत होतील तर राहू दे सगळ्यांनी इथंच। अक्षरा, औषधं घे। एकदा सांगितलं ना, मला नकोत गोळ्या। हा बरं ठीक आहे। अगं पण तुझी तब्येत कशी सुधारणार? मला काही झालेलं नाहीये, ठीक आहे मी। अगं हो, पण शरीराचे असतात तसे मनाचे पण आजार असतात। सांगितलं होतं की नाही मी तुला? त्या आजारांवर जर आपण उपचार केले नाहीत तर बरी कशी होणार तू? हं? आणि यात लाज वाटण्यासारखं काही नाहीये। तुला बरं व्हायचंय की नाही? हा, मग सहकार्य करायचं सोडून अशी का वागतेस? कुणाला सहकार्य? यांना, डॉक्टरांना, आणखीन कुणाला? आणि तू पहिल्यांदा शांत हो बरं।
माझ्या हाताला मेहंदी आहे म्हणून, नाहीतर तुला जवळ तरी घेतलं असतं. बाबा मेहंदी काय? ओ बाबा पुसा ती मेहंदी. तुम्ही पुसून टाका, मेहंदी फ्रॉड आहे. हे सगळं फ्रॉड आहे. तुम्ही आधी मेहंदी पुसा बाबा प्लीज. ए वेडाबाई, काय बोलतेस तू? वरदार मला वेडी म्हटलात तर. अगं तू काय एवढी हायपर होतेस? तुला बरं नाहीये की नाही? म्हणून तुला हॉस्पिटलमध्ये ठेवले. तू जरा शांत हो बघू. मला बरं नाहीये म्हणून नाही, तुम्हाला हवंय म्हणून इथे आहे मी. तुम्हाला हेच हवंय ना? मला हॉस्पिटलमध्ये डांबून ठेवायचं ना तुम्हाला? आपण कुणीच यांना ओळखलं नाही अधिपती. आपण कुणीच त्यांना ओळखू नाही शकलो, पण मी ओळखलंय. यांना ओळखलंय, मला सगळं कळलंय अधिपती. या भुवनेश्वरी मॅडमच आहेत. या नाही आहेत चारुलताई. खरं सांगते अधिपती. आजी आता आम्ही निघतो, लई रात्र झाल्या. वय वय निघा निघा. हं? उद्या भेटू. तसा फोन करेन मी तुम्हाला. उद्या बी ईदी आहेत. समध्यानी येळेवर यायचं बरं का? येतो आम्ही आता. जा जा सावकाश. चंचे, एवढ्या रात्रीचा कुणाला फोन करतेस ग? अगं चारूबाईसनी करती. त्या हॉस्पिटलात गेल्यात ना व अक्षदाला भेटाया. तुला कसं कळलं? मला समजा माहित असतंय. जे तिला येड लागलंय ना? हा लागलंय ना? येड लागलंय ना? कुणाला? अगं अक्षदाला. म्हणजे बघ की हे मोठे मालक आणि चारूबाई एवढं तडकाफडकी गेलेत तिकडं. म्हणजे तिच्या तब्येतीचं काही बरं वाईट नसेल ना झालं? बया आधिपतीचं कसं होणार ग आता? हे गप की ग. भरल्या घरात उगा अभद्र बोलू नकोस. आजे माझ्या बोलण्यानं काय होणार आहे? असं असती तर मग मी या घराची सून झाली असती नाही का? हा इसर हातात होते. मेमरी लई स्ट्रॉंग आहे माझी. अगं मी तर असं ऐकलंय का तिला येड्यांची इस्पितळात बी नेणार आहेत म्हणा. तिला नाही, तुलाच येड्याच्या हॉस्पिटलमध्ये द्यायला लागेल. अगं मला काही नाही झालं. काय झालं नाही, जन्मापासूनच येडी आहेस. तुला काहीतरी बोलते. म्या लोकांना येडं बनवते आणि स्वतः येडं बनून पेडा खाती. आता काय ती मास्तरडी या घरात परत येत नसते. आता या घरावर राज्य बी माझं, अधिपती बी माझा. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.